मोरारजी टेक्सटाईल मिलच्या कामगारांचं हे आंदोलन 3 महिन्यांपासून थकीत वेतनासाठी भीक मागू आंदोलन या सगळ्या कामगारांकडून या ठिकाणी सुरू आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण बघतोय कामगार मोठ्या संख्येने जमलेले आहेत, काय त्यांची नेमकी मागणी? नक्कीच जेवढी सध्या जी आहे ते आपण या मोठ्या स्थळावर आहोत। नागपूर वर्धा हा महामार्ग आहे आणि मोरारजी टेक्सटाईल मिलचे कामगार गेल्या 2-2.5 वर्षापासून या फॅक्टरीमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात जे आहे ते कामगारांचा प्रॉब्लेम सुरू आहे। कधी वेळेवर पगार येत नाही तर कधी थकबाकी मिळत नाही आणि आता गेल्या 2 महिन्यांपासून ज्यांना पगार मिळालेला नाही त्याचबरोबर दिवाळी तोंडावर आहे। हा आता 3रा महिना लागणार आहे आणि त्या विरोधात जे आहे ते निघालेले आहेत हे कामगार मधून निघालेले आहेत आणि निघाल्यानंतर हा मोर्चा करण्याचा पवित्र यांनी घेतलेला आहे आणि नजीक आहे डोंगरगाव नजीक हा मोर्चा आता आळून ठेवलेला आहे। जवळपास कामगार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो की हा जो आहे तो महामार्गावर जे आहे ती वाहतूक कोंडी होते। काही किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी दिसून येत आहे आणि जे वाहनांच्या लांब रांग्या तिथे होत आहे। एकूणच पाहता आता पोलीस जिल्हाधिकारी स्वतः इथे आलेले चर्चाही केली, त्याचबरोबर पोलीस अधिकारी देखील इथे उपस्थित आहेत। ते देखील कामगारांसोबत चर्चा करत तोडगा काढण्याचा प्रयत्न आहेत। मात्र अजूनपर्यंत यावर काही तोडगा निघालेला नाही। पगार आजच्या आज झाला पाहिजे। बरोबर, नक्कीच। खरं तर या सगळ्या घडामोडींवर या मोर्चाकडे असंच लक्ष ठेवून राहा तुम्ही। तुर्तास धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सर्व आमचे मोरारजी टेक्सटाईलचे कामगार आहे, जवळपास 1800 कामगार आहे। 1800 कामगारांचा 2 महिन्यापासून पगार झाला नाही। या संदर्भात सर्व निवेदन मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री या सर्वांना निवेदन पोहोचले। 10 दिवसापासून 2 ते 3 महिन्यापासून पगार झालेला नाही आहे। ते पगार आम्हाला जो नाही मिळालेला आहे 10 दिवसापासून आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमची दखल नाही घेतली, म्हणून आज आम्ही मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानावर जात आहोत आणि भीक मागो आंदोलन करत आहोत। जे भीक मागा आंदोलन आहेत या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाने सुद्धा आजपर्यंत मदत केली, परंतु आज त्यांनी वेगळं रूप घेतलं आणि आमचं कुठंतरी आम्ही न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्री साहेबाच्या दालनात भीक मागून न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही। आणि न्याय मागण्यासाठी तुम्ही परवानगी घ्यायची गरज आहे म्हणे, म्हणजे असं पोलीस प्रशासनाकडून आम्हाला हे करत आलं आहे।